हरे कृष्ण मंडळी, मी कृष्ण भक्त कीर्ती गायकवाड आपल्या सर्वांचं माझ्या कृष्ण भक्ती संघ कीर्ती ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण एक अतिशय गूढ आणि रोचक हा प्रश्न समजून घेणार आहोत। भगवान श्रीहरी विष्णूंनी मनुष्य रूपात म्हणजेच रामाच्या रूपात का बरं अवतार घेतला होता आणि यामध्ये रावणाला मिळालेल्या अमर तत्वाच्या वरदानाची काय भूमिका होती? चला वाल्मिकी रचित रामायणातील छोटासा पण महत्त्वाचा भाग आपण जाणून घेऊया। सुरुवात होते त्रेतायुगातून, जेव्हा पृथ्वीवर अन्याय खूप वाढला होता। राक्षसाचा अत्याचार इतका वाढला होता की देव, ऋषी आणि सामान्य लोक त्रस्त झाले होते। या सर्वांचा प्रमुख होता लंकेचा राजा रावण। रावण हा केवळ बलवान नव्हता, तर अत्यंत विद्वान, शिवभक्त आणि तपस्वीही होता। त्याने अत्यंत कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व अतिशय शक्तिशाली वरदान मिळवले। रावणाने त्या वरदानात मागितले की त्याला देव, दानव, यक्ष व गंधर्व या कोणाच्याही हातून मृत्यू मिळू नये। ब्रह्मदेवाने रावणाला हे वरदान दिलं, पण इथेच रावणाची एक मोठी चूक झाली। त्याने मनुष्य व वानरांना अत्यंत दुर्बल समजले व त्यांच्याकडून मृत्यू होऊ नये असे वरदान मागितले नाही। त्याला वाटलं हे साधारण प्राणी माझं काय बिघाडून घेईल आणि ह्याच अहंकारामुळे त्याचा मृत्यू निश्चित झाला। आता प्रश्न असा येतो की देव स्वयं रावणाचा वध का नाही करू शकले? कारण ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे रावणाला देव, दानव, यक्ष, गंधर्व यापैकी कोणीही मारू शकत नव्हते। त्यामुळे धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना असा म्हणजे मनुष्य अवतार घ्यावा लागला, जे रावणाच्या वरदानात समाविष्ट होते आणि म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूंनी राम हे अवतार घेतले। भगवान श्रीरामाचा अवतार हा केवळ रावणाचा वध करण्यासाठी नव्हता, तर आदर्श जीवन कसं जगायचं हे सांगण्यासाठी सुद्धा होता। श्रीरामांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की एक आदर्श पुत्र कसा असावा, एक आदर्श राजा कसा असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मासाठी कितीही संकटे आली तरी त्यावर ठाम राहणे किती आवश्यक आहे। रावणाकडे अमरतत्वासारखा वरदान असूनही त्याचा अहंकार, अन्याय आणि अधर्मामुळे तो शेवटी नष्ट झाला। दुसरीकडे श्रीराम एक साधे मनुष्य म्हणून जगले, पण त्यांच्या सत्य, संयम आणि धर्मामुळे ते आजही पूजले जातात। ह्या कथेमध्ये एक खूप मोठा संदेश आहे। शक्तीपेक्षा मोठी असते ही नम्रता आणि अहंकाराचा शेवट हा नेहमी विनाशच असतो। शेवटी श्रीहरी विष्णूंनी मनुष्य अवतार घेतला, कारण ते रावणाच्या वरदानातील त्रुटीचा उपयोग करून अधर्माचा नाश करू शकतील व सोबतच मनुष्याला योग्य मार्ग दाखवू शकतील। म्हणून श्रीराम केवळ एक देव नाहीत, तर मर्यादा पुरुषोत्तम आहेत, आदर्श मानवाचे सर्वोत्तम उदाहरण। मंडळी, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कोणता पार्ट आवडला तो कमेंट करा आणि अशाच आपल्या सणातील, धर्मातील रोचक कथा आणि तथ्य जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।